आज राजकारणाकडे युवकांची पाहायची नजर ही वेगळी आहे. देर इज अ टोटल पॉलिटिकल अपॅथी. एक प्रकारे राजकारण हे आमच्याकरता नाहीच आहे अशा प्रकारचा लोकांचा समज आहे. विशेषतः युवकांना असं वाटतं की राजकारण हे वाईट आहे आणि सगळे राजकीय नेते सारखे आहेत. पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. प्लेटो असं म्हणायचे की आपल्या लोकशाहीच्या संदर्भात, यू आर बाउंड टू बी रूल बाय द इन्फिरियर इफ यू डोंट पार्टिसिपेट इन द डेमोक्रेसी. लोकशाही हा पार्टिसिपेशनचा गेम आहे. लोकशाही याच्यामध्ये जेवढा जास्तीत जास्त सहभागी आपण होऊ तेवढं आपण बदल घडवू शकतो. बदल घडवण्याकरता बाहेरून कोणी येत नाही. जे नेते आपण निवडून देतो तेच नेते बदल घडवत असतात. आणि का म्हणून आम्हाला राजकारणापासून दूर राहायचं आहे? आमच्या जीवनापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक गोष्ट जर राजकारण ठरवणार असेल तर आम्ही त्याच्यापासून दूर राहू कशी शकतो? आम्ही जन्माला आल्यानंतर आमचं बर्थ सर्टिफिकेट हे कुठल्या फॉर्मॅटमध्ये तयार करायचं हे देखील राजकारण ठरवतं. आम्ही नोकरी कुठे करायची हे देखील राजकारण ठरवतं. एखाद्या व्यक्तीला किती मुलं व्हावेत याचे कायदे देखील राजकारणामध्ये तयार होतात. आम्ही टॅक्सेस किती द्यायचे हेही राजकारण ठरवतं. आम्हाला म्हातारपणी काय फॅसिलिटीज मिळतील हेही राजकारण ठरवतं. आणि आम्ही मेल्यानंतर आमचा अंत्यसंस्कार कसा व्हावा आणि त्या अंत्यसंस्कारानंतर आमचं डेथ सर्टिफिकेट कसं तयार व्हावं हेही देखील राजकारण ठरवतं. आमच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक गोष्ट राजकारण ठरवणार असेल आणि प्रत्येक चांगला व्यक्ती हे ठरवणार असेल की मला राजकारणाशी काही घेणं देणं नाही, वाईट माणसांनी राजकारणात जावं, चांगल्या माणसांनी राजकारणाच्या बाहेर राहावं. मला असं वाटतं हा समाज आणि हा देश आपण सुधरवू शकत नाही. एक आर्य चाणक्यांचं वाक्य आहे. आर्य चाणक्य असं म्हणायचे, इस राष्ट्र की जितनी दुर्दशा दुर्जनों की दुर्जनता से नहीं हुई उतनी सज्जनों की निष्क्रियता से हुई है. मला असं वाटतं हेच आज यथार्थ आहे, हीच खरी परिस्थिती आहे. त्यामुळे माझं युवकांना आव्हान आहे, राजकारणाला सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं साधन समजा. मी जर वाईट असेल तर माझ्याऐवजी तुम्ही या, तुम्ही वाईट असाल तर तुमच्याऐवजी दुसरा येईल. पण चांगल्या लोकांनी या राजकीय व्यवस्थेला बदलण्याकरता लोकशाहीमध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे, सहभागी झालं पाहिजे. आणि माझा विश्वास आहे की जर आम्ही मोठ्या प्रमाणात राजकारण योग्य प्रकारची माणसं त्याच्यामध्ये आणली तर महाराष्ट्राचं परिवर्तन होऊ शकतं. महाराष्ट्राची